हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? प्रिया सनवेब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि संडेच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. संडे स्पेशल काय आहे तुमच्याकडे आज? स्वच्छ आंघोळ करून देवपूजा करून आता बाल्कनीत आली आहे. काल जे तुळस लावली होती आणि म्हटलं आता झाडाला जरा पाणी घालावं. जरा ती पानांवरती पण धूळ असते ना. बघा माझ्या गुलाबाला किती फुलं आली ते बघा. 4 गुलाब आहे. एकाची पाकळ्या तुटले, हत्तीच्या पाठीवर बसलेत गुलाब. पानांवरती पण धूळ असते ना, ही सगळी क्लीन करायची. आणि मिस्टर गेलेत मार्केटमध्ये. संडे आहे ना आज. संडे नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांसाठी संडे किती महत्त्वाचा असतो माहिती आहे ना. तर ते बोलले आज चिकन नको, आज मटण खायची इच्छा झाली. ते बोलले मटण घेऊन येतो थोडंसं. आणि मी एक डीमार्टमधनं बेडशीट आणलेली, तर ती एवढी काही बरोबर नाही वाटली. ते चेंज करायला पण गेलेली आहे. तर आता बघूया चेंज करून देत आहेत का. लवकर निजे लवकर उठे, त्यास आरोग्य धनसंपदा लाभे, असं आपल्याकडे म्हणतात. ते खरं आहे. आणि त्यामुळेच शक्यतो मी सुट्टी असली तरी लवकर उठण्याचा प्रयत्न करते, नव्हे उठतेच. आणि कसं असतं, लवकर उठलो की आपली सगळी घरातली कामं पण भराभर होतात आणि आपल्याला स्वतःसाठी एक निवांत वेळ मिळतो. आणि एक सुट्टीचा दिवस असा असतो संडे की त्याच वेळेला ही स्वच्छतेची कामं करायला वेळ मिळतो. एरवी कसं असतं, फक्त आपली दैनंदिन कामं म्हणजे स्वयंपाक पाणी, पण ही जी कामं असतात अशी एक्स्ट्राची स्वच्छतेची, ती सुट्टीच्या दिवशीच करावी लागतात. आणि मी ती सगळी करून घेतली. सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे माझ्या चपात्या करून झाल्या. ते पर्यंत म्हटलं चपात्या आणि मसाला करून घ्यावा. आता हे बघा, आता मसाला वाटून घेते म्हणजे मग काय पटकन होऊन जातं. पण म्हणतो नॉनव्हेज करायला वेळ लागतो, पण मला ते बरं वाटतं, एकदाच होऊन जातं आणि वेळ पण लागत नाही. बेडशीट बदलून दिली ना? काय बोलले नाही? काय बोलले, पण म्हणले तुम्ही कव्हर नाही टाकायला पाहिजे होता. कव्हर आपण कसं असतं, बारकोड असतो. बारकोडवरती म्हणजे आम्ही कंपनीला रिटर्न करू. बेडशीट घेऊन या, कोणता कलर आहे बघू, लावून टाकलेला त्या. व्हाईटच आहे. व्हाईट होते खरं, आपल्याला काय जाऊ दे, चेंज करून मिळाली हेच नशीब आहे ना. दिली बाबा बेडशीट चेंज करून. मला वाटलं आता देणारच नाही. आता ही व्हाईट बेडशीट आणली, बघूया. ती पहिली आणली ना त्याला गोळे आले, म्हणजे एकच दिवस टाकली आणि दुसऱ्या दिवशी लगेच गोळे आले. ह्याला म्हटलं बदलून देतात का बघा. आता ती दिली आहे बदलून, पण त्याच ह्याच्यातली दिली ना, फक्त कलर चेंज करून दिला. आता याला जर गोळे आले ना तर जाऊ तिकडे. आता काय करणार, गेले पैसे पाण्यात समजायचे, मोर दे. आता वापरून टाकायची, काय करणार. त्या दिवशी टेलरकडे टाकले तर अल्टर करायला दिले. कॉफी केले असेल त्याने व्यवस्थित. हे वर करायला लावलं. हा, हे ऑलरेडी असं हे महत्वाचं होतं. केलं त्याने तसं तो करतो व्यवस्थित. पॅन्ट वगैरे ही पॅन्ट मला बघायची काय केलं. ही स्ट्रेचेबल घेतली होती ना आपण. ते स्टँड ऍक्च्युली जुनं होतं ना, ते मला कसं मध्ये हलकं म्हणतो आणि असं खचाखच खाली वाटतं. ह्याला खूप असं स्क्रू करा, हे करा. हा, आणि ते गावाला जाताना म्हणून बॅगेत टाकलं एवढं छोटं छोटं कुठून जात होतं. हे मोठं आहे, म्हणजे हे पहिलं काय म्हणतात ना, काय फर्स्ट जे पहिलं आणलेलं असतं ना, ते प्रेमच आहे ना. ते म्हणजे पहिलं माझी शूटिंगची सुरुवातच आहे ना. हे बघ, मटणाची चाप आणलेत. आमची आई जसं मटण बनवते तसं बनव, छानपैकी बनव. मी तुला रेसिपी सांगितली आहे आईची, त्या पद्धतीमध्ये बनव. ट्राय करते आहे सासूबाईंसारखं मटण बनवायची. हो, फर्स्ट क्लास एकदम. कट असतं त्यांचं, काय नसतं. कट आला पाहिजे, कट बेट कट आला पाहिजे. चांगला नाही, गेल्या वेळेला केलं तर आकाश म्हटला केवढं झुरक मारायला कट आला पाहिजे. सातारी फट्ट्या आहे.
नवीन स्टँड आणलं, पण मला कसं झालं ते जुनं स्टँडच का बरं वाटतंय कोणास ठाऊक. त्याचा फक्त वरचा भाग खरं हे झाला आहे, असा तुटला आहे. बाकी खालचं स्टँड एकदम छान आहे आणि ते कसं मूव्ह करायला चांगलं आहे. आता चालू झाली मेकॅनिकल गिरी चालू झालेली आहे. आता ते जुन्याला नवं करायचा प्रकार आमच्या घरात असतो. असे 2 तुकडे केलेले आहेत. आता त्याला मी स्क्रूने मस्तपैकी होल पाडून टाईट. तर संडेला काम नसलं ना तरी काहीतरी काढायचं, म्हणजे कसलं जुगाडवालं काम, त्याच्यातच खूप आनंद मिळतो. नाही तर संडे वाटत नाही. एखादी गोष्ट तुटलेली जोडणं, काहीतरी चिकटवणं, काहीतरी बनवणं, त्यांचा संडे असा असतो. एक खाणं आणि हे उपद्व्याप करणं, असे छोटे मोठे. हे देवा, डबलच काम झालं. याच्यात होती सिस्टीम रिंग लाईट लावायची, आपण बघितलीच नाही. पण तुम्ही ते ह्याचं लावलं ना, नवीन ह्याचं काढून ह्याला लावलं का? हे मग हे कसं मूव व्हायला लागलं? जुगाड केला तर म्हणलं ना, जुगाडच चालला होता ना. कुठे गेलो पैसे फुकट गेले. हा, जाऊ दे, 2 स्टँड झाले ना. मला हे छोटं कसं कुठे पण आपल्या बॅग मधून पिकनिकला वगैरे गेलं तर न्यायला होतं ना. फायनली माझ्या नवऱ्याने जुगाड केला. मला जे हवं होतं, जे जुन्या स्टँडलाच रिपेअर करून मला ते करून दिलं. त्याच्यामुळे मला हे मूव्ह करायला पण छान आहे. आता नवीन आणलंय ते शॉर्ट्सचे व्हिडिओ करायला वापरणार, आणि हे जुनं आहे ते माझं ब्लॉगसाठी मला हेच बरं वाटतं. आधी मटण शिजवून घेतलं आणि अहो बाजारातून येईपर्यंत मसाला केलेला असल्यामुळे मला सुक्कं आणि पातळ रस्सा करायला वेळ लागला नाही. पटकन माझं मटण तयार झालं. सातारी पद्धतीचं झणझणीत मटण बनवायचं ट्राय केलेलं आहे. चापच आणले सगळे तुम्ही तर. चाप शिवाय मजा नाही. आता त्याला जरा बारीक गॅसवर ठेवते, मग त्याला तरी येईल तुमची. सातारी पद्धतीचं तुमच्या झालंय का? काय म्हटले? सातारी मटण ठसकेबाज. तरी कट कट खाऊन बघा. कट खाणे का कट. तुम्ही खा आधी, मला बघायचं काय झालं तुमच्या आईसारखं. शॉपिंग काय संपत नाही आहे. आता चाललं डीमार्टला, कारण दुपारची गर्दी नसते ना. नाहीतर संध्याकाळी संडेला खूप गर्दी असते. त्यामुळे आता दुपारीच जाऊन येतो. काय थोडंफार सामान असेल तर घेऊन येतो. जाऊन येऊ आणि मग छान झोपू आरामात. एकदा झोपलं की काय जाणं होणार नाही. जेवून दुपारी डीमार्टमध्ये गेल्यामुळे शांतपणे आम्हाला शॉपिंग करायला मिळाली. कारण संध्याकाळी जर गेलो तर खूप गर्दी असते, इतकी धक्काबुक्की पण होते आणि बिलिंग करायला पण वेळ लागतो. आणि आमचं मात्र आज निवांतपणे सगळं शॉपिंगचं काम झालं. शॉपिंग करून आलं, जरासं झोपलो आम्ही, मस्त डुलका काढला. आता सगळ्यांना चहाची तलब झाली आहे. काय करूया, परत देऊया ना. हे तू बाहेरचं बघा. काय बाहेर? बाहेरचं नाही घसरत. हे बघा ना, हे बघ. आत्ता हे कार्पेट आम्ही घेऊन आलो ना, आत्ता शॉपिंग केली तेव्हा. कारण इथलं माझं खराब झालं होतं बेडमधलं. पण ते तर मला वाटतं असं सरकतं आहे, डेंजर वाटतं. असं कुठे सरकतं आहे बघा, अजिबात नाही सरकत. हे ऐकलं का? नाही सरकत आहे ते अजिबात. काय म्हणतेस काय? देऊन टाकूया, एक्सचेंज करूया. हो, कारण आपण किती घाई गडबडीत असतो, सारखे इकडे तिकडे करतो असतो. पाय वगैरे सटकला तर नको ना. त्याला ग्रिप पाहिजे खाली ना, हे की नाही. आता परत जायचं द्यायला. बापरे, एवढं दमलं ना आज. कालपासून नुसतं हेच चाललं आहे. आज घरातलं डीमार्टचं पण थोडंसं सामान भरलं आणि छोट्या मोठ्या वस्तू. शॉपिंग काय संपत नाही आणि गेलं बाहेर तर काही ना काहीतरी घेतलं जातं. नवीन वस्तू पण किचनमध्ये आली. असं काही ना काहीतरी ना, मला हे म्हणतात गेलं ना की काही ना काहीतरी तू घेतेस. बायकांचा स्वभावच आहे ना आपल्याला. तरी मी किचनच्या जास्त वस्तू काही घेत नाही, कारण माझ्याकडे ठेवायला जागाच नाही आहे. आणि एवढी काही मला ती आवड नाही. म्हणजे कसं स्त्रियांना मोस्टली किचनमधल्या वस्तू वगैरे खूप आवडतं. माझी भांडी पण सगळी जुनी पुराणीच आहेत. मला म्हणतं चेंज कर थोडी भांडी वगैरे, पण म्हटलं काय चाललं आहे तोपर्यंत चालवायचं. कारण कसं जेव्हा मी हे कपाट हे सगळं केलं होतं किचनचं,
तेव्हा मी घेतलं होतं बरण्या वगैरे, नवीन काही प्लेट्स ताटं सगळं घेतलं. आणि काही जी जुनी सासूबाईंची भांडी होती ती खूप चांगली मजबूत होती, कारण तशी मिळत नाही, ती मी तशीच ठेवली. ती वापरते आणि थोडीफार घेतलेली पण वापरते. बघू, अजून काही मी सिरियसली त्याचं मनावर घेतलेलं नाही आहे. आणि मला एवढं त्या किचनमध्ये भांडी वगैरे घ्यायची आवड नाही आहे. आणि कसं कमी जागेत थोडीच भांडी मी ठेवलेली आहेत, कारण मुळात जागाच नाही ना घरामध्ये, तेवढी जागा पण नसते ना आपल्याकडे, घ्यायला काय नाही, ठेवायला जागा नाही. आणि आता इथे येऊन जवळजवळ 16-1 वर्ष झाली आम्हाला. त्याच्यामुळे आता जरा परत जेव्हा रिनोव्हेशन करू तेव्हा बघूया. अभि तर चलत आहे. चहा घेऊन कार्पेट रिटर्न करायला गेलो, कारण एकदा राहिलं की मग ते राहूनच जातं. आज जस्ट आलो, कार्पेट चेंज केलं. बसला का त्याला व्यवस्थित? परफेक्ट बसला. आणि थोडे माझे कपडे अल्टर होते, त्याच्यावर आकाशचं पण दिलं होतं, त्याला पण त्याचे पण ते घेऊन आलो. आणि ते कार्पेट महत्त्वाचं चेंज झालं, कारण ते स्लिप होत होतं आणि मग ते नको वाटतंय. हे म्हणत होते की नंतर होईल ते व्यवस्थित, पण नको. आणि तिथे पण खूप गर्दी होती. आणि अशा प्रकारे संडे संपला. आता आजचा ब्लॉग इथेच एंड करते, कारण त्याच्यामध्ये संडे जेव्हा संपतो, संडेची संध्याकाळी येते तेव्हा एकदम कसं तरी व्हायला लागतं, सुट्टी संपली आता. तुम्हाला पण होतं ना असं? तर भेटूया पुन्हा असेच छानशा गप्पा मारायला, शेअरिंग करायला. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा. आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा. बाय, टेक केअर, गुड नाईट.